सम्मान युवा पीढ़ी का, सम्मान महाराष्ट्र के प्रगति का। महाराष्ट्र राज्य के विद्यालय के शिक्षण मंत्री दादाजी भुसे एवं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के कर कमलों द्वारा शिवसेना वागले विभाग एवं संकल्प प्रतिष्ठान के संयुक्त तत्वाधान में पूर्व विधायक रविंद्र फाटक के प्रमुख मार्गदर्शन में आयोजित सेंट लॉरेंस हाई स्कूल वागले स्टेट ठाणे में प्रभाग क्रमांक 18 के कक्षा 10वीं और 12वीं के मेधावी विद्यार्थियों का सत्कार समारोह कार्यक्रम हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। विद्यार्थियों के साथ उनके अभिभावक एवं शिक्षक सभी का आभार प्रकट कर विद्यार्थियों को उज्जवल भविष्य की शुभकामनाओं के साथ कार्यक्रम संपन्न हुआ। इस खास मौके पर सचिव राम रेपाले, पूर्व नगर सेविका जयश्री फाटक, पूर्व नगर सेवक दीपक बेदकर, पूर्व नगर सेवक संजय भोसले, अभिजीत पंचाल, सीमा ओटी, डॉक्टर वाघ, पूर्व नगर सेविका नम्रता फाटक, विजय पड़वल, सुरेश डाटे एवं सभी विद्यार्थियों के साथ अभिभावक एवं शिक्षकों की बड़ी संख्या में इस कार्यक्रम में उपस्थिति रही। स्कूल सुरू करून इंग्रजी माध्यमाचं शिक्षण तळागाळातल्या दादाजी भुसे उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेबांना विनंती आहे, दादाजी भुसे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करते। शिवाजी आवाज जोरदार पाहिजे, मगाशी तुमचा आवाज खूप येत होता। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। यांना पुष्पहार अर्पण करताय सन्माननीय राम रेपाले साहेब। त्याबरोबर पुष्पहार अर्पण करू नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेविका नम्रता फाटक, नगरसेवक दीपक बेदकर, त्याचबरोबर उपशहर प्रमुख अभिजीत पंचाल, विभाग प्रमुख संजय भोसले, सीमाताई वाटी, थोड़ा घेऊन घ्या ना डॉक्टर वाघ सुद्धा आवर्जून उपस्थित आहे। त्यांनी विनंती मध्ये नोकरी करत होते। 15 वर्ष ते ठाण्यामध्ये शासकीय सेवेत नोकरी करत होते आणि त्या दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ समाजकारण आणि राजकारण ही आपले जीवनाची दादाजी भुसे आपलं व्यासन करते सुरेश डाटे यांनी साहेब इकडे परिवहन मंत्री सन्माननीय मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला पाठीवरती समाज करतो। या ठाण्यामध्ये आहे, या विभागामध्ये 7 शाळा आहेत, पडवळ एज्युकेशनल आहे, संगमनेर आपण आता कार्यक्रम ठेवतोय लॉरेन्समध्ये। पण संकल्पचा आमचा रिझल्ट 10 वर्ष मला वाटतं 100% येतोय। 100% 10वीचा रिझल्ट मोबाइल वाले पण मागे आहे। अरे यार झूम करते ना नंतर साहेब इकडे समोर सन्माननीय दादाजी भुसे यांचं मनापूर्वक स्वागत मिलेगा। एक बार जोरदार हे छोटंसं काम जे आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये
मात्र सरकार या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज की सन्मान आहे, स्वागत करतो या विद्यार्थ्यांसोबत स्टेजवर यावं. शाळेचं मार्गदर्शन त्यांचंही अभिनंदन. यानंतर नवोदय इंग्लिश हायस्कूल सूर्यवंशी द्वितीय क्रमांक पौर्णिमा अनिल शास्कर 9% पौर्णिमा जान्हवी द्वितीय क्रमांक सावंत. तुम्हाला वाटतं आम्हाला दिसत नाही, आम्हालाही दिसतंय. पुण्याचा 89% सचिन शेट्टी ग्रामपंचायतीने अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे. काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागा माध्यमातून राबवले जातात. त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल की 25% त्या ठिकाणी पटसंख्या वाढलेली असेल. नवीन अनेक उपक्रम कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत. आपण जर बघितलं तर येणाऱ्या 16 जूनला जेव्हा शाळा सुरू होणार आहेत तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांच्यापासून सर्व मंत्रीगण, सर्व खासदार, सर्व सन्माननीय आमदार, सर्व लोकप्रतिनिधी अधिकारीगण शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल अनेक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून द्यायला घेतलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की पटसंख्या सर्व गोष्टींचा सारांश असेल की पटसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येईल. सर्व पालकांना मी विनंती आवाहन करतो, आपल्या शासकीय शाळांमधनं सुद्धा अतिशय आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. आत्ताच नुकत्याच UPSCच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्याचे जर आपण निकाल बघितले तर 50%पेक्षा जास्त यशस्वी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या शासकीय शाळांमधनं पुढे गेलेले आहेत. आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक बंधू भगिनी आमच्या अशा आहेत की ते धडपड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत. आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, आपल्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्या. आणखी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्याचं त्या ठिकाणी संकल्प करण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातील. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पासून स्वच्छतागृहाच्या पासून तर सुविधांच्या पासून भौतिक सुविधा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जात आहेत. शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इतरही माध्यमांच्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिलं जात आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचा खुलासा दिलेला आहे. त्यांनी जे काही शब्दप्रयोग केले होते त्याच्या पाठीमागचा त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पर्टिक्युलर जर तुम्ही नावानिशी जर सांगितलं तर निश्चितपणे त्याचा तपास करू
आणि जे नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे ते करू. मला वाटतं की आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्याचं पाहणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी या संदर्भातल्या सुविधा करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केल्या जातील. शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे. 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण आणि मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो. या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब, माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत. मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात, मेरिटमध्ये येतात, त्यांचं अभिनंदन कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या कार्यक्रमासाठी येत असतात. यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे ह्या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल, त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांच्या दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करण्याचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला, पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती. त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी दिघे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उपक्रम चालू ठेवला आहे.